प्रज्ञा सातव यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला। काँग्रेसशी अत्यंत निष्ठावान असलेले हे राजकीय घराणं आधी रजनी सातव, त्यानंतर त्यांचा मुलगा राजीव सातव हे काँग्रेसचे नेते आणि राहुल गांधींच्या अत्यंत जवळचे मानले जायचे। त्यांच्या पत्नीने आज काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय। पण भाजपमध्ये प्रवेश का केला याची 3 कारणं प्रज्ञा सातव यांनी आज पक्षप्रवेशाच्या या सोहळ्यादरम्यान सांगितली। मात्र काँग्रेसची साथ का सोडली यावर ते अजिबात बोलल्या नाही आहेत। भाजपने प्रज्ञा सातव यांना पक्षात का घेतलं याचीही काही कारणं आहेत। आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। बोलायचं नाही, करून दाखवायचं। हरायचं नाही, लढून दाखवायचं। स्वार्थी नाही, निष्ठेने राहायचं। वाईट काळ आला म्हणून पळून नाही जायचं। आयतं नाही तर कष्टाने मिळवायचं। स्वकर्तृत्वानं स्वतःला सिद्ध करून दाखवायचं। दिलेल्या संधीचं सोनं करायचं आणि विचारांप्रती कायम प्रामाणिक राहायचं। राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला होता। स्वार्थी नाही तर निष्ठेनं राहायचं असं म्हणणाऱ्या प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसची अखेर साथ सोडली आहे। डॉक्टर प्रज्ञा सातव टीम देवेंद्र फडणवीस मधून आता नव्या इनिंगला सुरुवात करतायत। प्रज्ञा सातव यांचा भाजपला फायदा काय यापेक्षाही काँग्रेसचं अत्यंत निष्ठावंत घराणं हात सोडून कमळ हाती धरतंय हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे। काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांची आई रजनी सातव यांच्यापासून सातव घराणं काँग्रेसशी निष्ठावंत। त्यापेक्षाही आणखी महत्त्वाचं म्हणजे राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी। तब्बल 4 वर्ष राजीव सातव युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिले। राहुल ब्रिगेडमधला राजीव सातव हा प्रमुख चेहरा। पंचायत समितीपासून काम सुरू करून दिल्ली हायकमांडच्या सर्कलमध्ये महत्त्वाचं स्थान मिळवलेला हा नेता। राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसनं विधान परिषदेवर आमदार केलं। विशेष म्हणजे प्रज्ञा सातव यांचा 5 वर्षांचा आमदारकीचा कार्यकाळ शिल्लक असतानाही प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। हे हिंगोलीकरांसाठी आश्चर्यकारक आहे आणि काँग्रेससाठी सुद्धा मोठा धक्का आहे। डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला याबद्दल त्यांनी 3 कारणं सांगितली। एक म्हणजे मोदींच्या नेतृत्वात देशाला पुढे न्यायचंय, देवेंद्र फडणवीसांसोबत काम करायचंय आणि विकास करायचा आहे। फक्त विकासामध्ये सामील होण्यासाठी आणि सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह असतो। स्वर्गीय राजीव सातव यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये आलेलो आहोत। भाजपमध्ये प्रवेश का केला यापेक्षाही प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसची साथ का सोडली हा प्रश्न विचारतात सातव म्हणाल्या, नाही, काँग्रेसचं काय चुकतंय वगैरे हे बोलण्यासाठी मी खूप लहान आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही कमेंट करू शकणार नाही। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेससाठी चिंताजनक आहे। आता काँग्रेसनं आत्मचिंतन करावं असा सल्ला भाजप देत आहे, तर काँग्रेसचं म्हणणं आहे भाजपला सत्तेचा माज आलाय। काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे। विधान परिषदमध्ये आत्ता आमदार असलेल्याला पक्ष सोडावे लागतात आहे, माने साहेबाला पक्ष सोडावा लागतात आहे। खरं तर काँग्रेसचा पायपोस कुणात नाही। जो बीजेपीला जो सत्तेचा माज आलेला आहे, ज्याला लोकशाही मान्य नाही, असा या बीजेपीच्या काय प्रलोभन त्यांना मिळालं हे वेळ सांगेल। पण झालेली घटना हे चुकीची आहे। प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला याच्या काही शक्यता आहेत। हिंगोलीमधला काँग्रेसचा प्रमुख चेहरा भाजपमध्ये आल्यानं हिंगोली आणि मराठवाड्यात पक्षाचं बळ वाढणार आहे। भाजप 2029 मध्ये स्वबळावर सत्तेत येण्याचं स्वप्न पाहतोय। अशावेळी 2029 मध्ये हिंगोलीत खासदारकीचं किंवा आमदारकीचं तिकीट सातव यांना मिळण्याची शक्यता आहे। 2029 मध्ये संसद आणि विधिमंडळातही 33% महिला आरक्षण लागू होणार आहे। अशावेळी भाजप महिला उमेदवार हेरण्याचं आणि त्यांना बळ देण्याचं काम पक्षानं आत्ताच सुरू केलंय। काँग्रेसचं अत्यंत निष्ठावान घराणं आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर काँग्रेसबद्दलचं परसेप्शन बदलणं भाजपसाठी फायद्याचं ठरणार आहे।
प्रज्ञा सातव या माळी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. सध्या भाजपकडे म्हणावा तसा महत्त्वाचा माळी नेता नाहीये. भाजपच्या माधवम अर्थात माळी धनगर वंजारी हा पॅटर्न मजबूत करणारा हा चेहरा आहे. 2021 मध्ये काँग्रेसनं प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची आमदारकी दिली. त्यावेळी भाजपकडून संजय केनेकर हे उमेदवार होते. काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला उमेदवार न देण्याची विनंती केली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून संजय केनेकर यांनी माघार घेतली आणि सातव आमदार झाल्या. 2024 मध्ये त्यांची फेरनिवड झाली. पण योगायोग असा की ज्या प्रज्ञा सातव यांना काँग्रेसमधून आमदारकी मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावली होती. आता त्याच प्रज्ञा सातव टीम देवेंद्रमध्ये सहभागी झाल्या. समाधान कांबळेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.